पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन, तेच ठरवतील माझ्याविषयी काय करायचे, अशी भूमिका आता धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी आमदारांसमोर आणि अजित पवार यांच्यासमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी, अधिकचं विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। आपण पाहतोय अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेलीच होती, मात्र त्या पाठोपाठ लगेचच आता धनंजय मुंडे यांनी ही भूमिका मांडलेली आहे। कुठेतरी भावनिक साथ घालण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय का? आपण याकडे कसं पाहता? निश्चितपणे गेले 2 महिने या सगळ्या प्रकरणाबद्दल सातत्याने वेगवेगळे पैलू त्याचे बाहेर येत आहेत आणि मला वाटतं की परवा अंजली दमानिया यांनी जी कागदपत्र अजित पवार यांच्याकडे दिली त्यात निश्चितपणे गांभीर्याने काही विषय घेण्यासारखे आहेत आणि त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अजित पवार यांनी आश्वासन दिलं होतं। पण काल त्यांनी अचानक असं सांगितलं की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू, पण जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार नाही। आता या विधानाचा अर्थ काय घ्यायचा? मला वाटतं की कुठून ते भाजपाकडून त्यांच्यावर एक दबाव दिसतोय की या संदर्भात आता लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून साधारणतः काही तो आज कालच्या बैठकीत अजित पवारांनी केलं असावं। त्यामुळे मला वाटतं की धनंजय मुंडे यांनी या संदर्भात आपली तयारी ठेवलेली राजीनामा देण्याची। जो अंतिम निर्णय भाजपा आणि अजित पवार म्हणजे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या बैठकीमध्ये होईल। पण एक निश्चित आहे की त्यांच्यावरचं जे सावट आहे त्यांच्या मंत्रिपदावर ते अधिक गडद होत चाललेलं आहे जसजसे दिवस जात आहेत तसे। सर आणखी एक महत्वाचा मुद्दा, अजित पवार यांनी आपली भूमिका तर स्पष्ट केली आहे, जोपर्यंत आरोप निश्चिती होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा राजीनामा घेणं योग्य असणार असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र तरी सुद्धा दुसरीकडे वाढता दबाव पाहता सगळीकडनंच म्हणजे सुरेश धस असतील, अंजली दमानी असतील आणि इतरही नेते यांची मागणी लक्षात घेता अजित पवार आपली भूमिका बदलू शकतील का? काय गोष्टी घडू पाहतील? नाही, काही बाबतीत अनेकदा तुम्हाला तडजोडी करावी लागतं। अजित पवार यांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे, परंतु आपण स्वतः अजित पवार यांचं उदाहरण आपण लक्षात घेतलं तर सिंचन घोटाळ्या संदर्भात त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनीही अचानक तो चौकशी आधी राजीनामा दिला होता आणि चौकशीत निर्दोष सुटल्यानंतर दोषमुक्त झाल्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात परतलेले होते। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या बाबतीत जी भूमिका घेतली होती तीच आपल्या सहकार्याच्या बाबतीत पण त्यांनी घ्यावी असा भाजपाचा एक दबाव दिसतो। आणि निश्चितपणे या परसेप्शन बॅटलमध्ये आज तरी धनंजय मुंडे यांच्यावर भोवती एक विषयात निश्चितपणे काहूर राहिलेलं आहे उभं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता लवकरच। या दृष्टिकोनातून मला वाटतं की काही निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय भाजपाचा दबाव भाजपाकडून जो दबाव आहे, कारण त्यांना असं वाटत होतं की हिवाळी अधिवेशनापासून साधारणतः या सगळ्या प्रकरणाने त्यावेळेस ते गाजायला लागलं आणि ते हळूहळू शांत होत जाईल असं त्यांना वाटत होतं, पण तसं नाही, उलट वेगवेगळे पैलू त्याच्यातले बाहेर येत आहेत, नवीन आरोप होत आहेत। त्यामुळे मला वाटतं की आता निर्णय कदाचित येत्या 1-2 आठवड्यात झाला, आठवडाभरात, तर आश्चर्य वाटायला नको तुझ्या। सर आणखी एक महत्वाचा मुद्दा, हा सर्वस्वी निर्णय पक्षाचा जरी असला तरी सुद्धा अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंच हा निर्णय घेतील का? कारण अंजली दमानिया यांनी जी कागदपत्र समोर आणलीत ती ते फडणवीसांसोबत सुद्धा दाखवणार आहेत, त्यांच्यासोबत शेअर करणार आहेत, त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय महत्वाचा ठरू शकेल का? नाही, निश्चितपणे असणार आहे, कारण आपल्याला आठवत आहे की मंत्रिमंडळाची रचना करताना ज्या काही शिवसेनेच्या मंत्र्यांबद्दल आक्षेप होते त्यांना मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करू नये याच्यासाठी भाजपाकडून सातत्याने दबाव आणला जात होता आणि त्यामुळे काही लोकांना बाहेर ठेवावं लागलं होतं। त्याच परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यावर जर आरोप होत असतील त्या सरकारचा चेहरा शेवटी भाजपाचा आहे आणि त्याचे परिणाम भाजपालाही भोगावे लागणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच भाजपाचा निर्णय किंवा भाजपाची भूमिका ही सुद्धा अतिशय महत्वाची असणार आहे, जरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असले तरी। तुझ्या निश्चित सर, या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी धन्यवाद। तर पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन, तेच ठरवतील माझ्याविषयी काय करायचं आहे, अशी आता भूमिकाच थेट धनंजय मुंडे यांनी सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे। काल या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर आणि अजित पवार यांच्यासमोर ही भूमिका त्यांनी मांडली असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे।